त्याच्यामध्ये जास्त कोमल तीव्र स्वर नसतात, त्याच्यामध्ये सर्व शुद्ध स्वर असतात. तर हे जे शुद्ध स्वर आहेत त्यांचे राग एका थाटामध्ये बांधले गेलेले आहेत. तो थाट म्हणजे थाट बिलापी, ज्याच्यामध्ये सर्व शुद्ध स्वरांचे राग आहेत. राग रूप आहे, राग दुर्गा आहे. हे जे सर्व राग आहेत ते त्यांची धाटणी गाण्यांची वेगवेगळी आहे, परंतु स्वर मात्र सगळ्यांचे शुद्धच आहे. तर राग ग्रुपमध्ये सा रे ग प ध सा सा ध प ग रे सा ग रे सा रे ग सा द सा रे ग प ग रे ग ग रे सा रे ग सा. तर तुम्हाला कळलेच असेल राग ग्रुपमध्ये सर्व स्वर शुद्ध स्वर. तर राग दुर्गा आहे सा रे म प ध सा सा ध प म रे सा रे म प ध म रे प म प ध म रे सा रे ग सा. बघा राग रूप आणि राग दुर्गा सा रे ग सा. फक्त फरक काय आहे? सा रे म प राग दुर्गा, नंतर सा रे ग प हा फरक आहे. ध सा कॉमन आहे, राग रूप आणि राग दुर्गा. तर याच्यानंतर सा ग म ग रे सा सा ग म प ग म प ध म प म ग ग म प द नि ध प ग म प द नि सा. राग खमाज. तर अशा प्रकारे हे जे शुद्ध स्वरांचे राग आहेत ते सर्व राग सुरुवातीच्या काळामध्ये बिगनर्सना शिकवले गेले पाहिजे. म्हणजे बिगनर्सनी हे राग आधी शिकावे. अर्थात राग यमन सुद्धा एक राग घेतला जातो सुरुवातीला, परंतु त्याच्यामध्ये एकच आहे म तीव्र आहे आणि बाकीचे शुद्ध. रे ग म ध नि सा सा नि ध प म ग रे सा रे ग रे सा प म ग रे सा रे ग म प प ध